आवडली डिझाईन, चला मग सांगते कशी बनवायची आणि डिटेल्समध्ये पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे पूर्ण क्लिअर कळेल तुम्हाला कशी बनवलेली आहे. तर बॅकनेकची डिझाईन बनवतो. इथं गळ्याची मार्किंग वगैरे करून घेतलेली आहे. जशी आपण नेहमीप्रमाणे मार्किंग करतो तशीच आपण मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथं घेतलेलं आहे जरी थ्रेड. जरी थ्रेडने देऊन घ्यायच्या आहेत आपल्या दोन लाईन्स. जरी थ्रेडच्या चेन स्टिचच्या दोन लाईन एकदम चिटकून चिटकून द्यायच्या आहेत, एकदम शेजारी शेजारी. इथं आपल्या दोन लाईन्स देऊन झालेल्या आहेत. बघू शकता किती एकदम शेजारी शेजारी दिले. त्यानंतर इथं शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची आहे. इथं पूर्ण शुगर बीटची लाईन पूर्ण गोल गळ्याला देऊन घेतलेली आहे. त्यानंतर हे घेतलेले आहेत 4 नंबरचे मणी. 4 नंबरच्या मण्यांची देखील पूर्ण गोल गळ्याला तुम्हाला अशीच लाईन देऊन घ्यायची आहे. त्यानंतर इथं परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेणार आहोत आणि शुगर बीट्स टाकताना तुम्हाला फक्त 2-2च टाकायचे आहेत, जास्त टाकायचे नाही जेणेकरून लूज पडतं. इथं बघू शकता एवढं आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता त्यानंतर इथं काय करायचं आहे, मध्ये सेंटरला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर बरोबर 3-3 इंचावरती पॉईंट द्यायचे आहेत. तर हे 3-3 इंचावरती पॉईंट दिले. आता त्या पॉईंटच्या आणि याच्यामधलं अंतर किती ठेवायचं, तर 1 इंचाला 2 रेषा कमी, म्हणजे पाव इंच असं अंतर ठेवायचं आहे. म्हणजे शुगर बीटची लाईन जी दिलेली आहे अगोदर ती आणि पॉईंट जिथं आपण दिलेला आहे त्यामध्ये 1 इंचाला 2 रेषा कमी असं अंतर ठेवलेलं आहे. आणि जे रुंदीला जर म्हटलं ना तर 2 पॉईंटच्या मध्ये अंतर तर ते 3-3 इंच आहे. तर इथं तुम्हाला कळालंच असेल. आता त्यानंतर इथं घेतलेली आहे एक 4 नंबरचा मणी आणि त्याच्या साईडनं शुगर बीट्सनं असं राऊंड करून घेतलेलं आहे. जसं आपण बुट्टी देत असतो सेम त्याच प्रकारे इथं ही बुट्टी देऊन घ्यायची आहे. तर इथं बघू शकता हे एक तुम्हाला दाखवतेय मी, म्हणजे कशा प्रकारे पूर्ण तुम्हाला जेवढे पण आपण गोल राऊंड गळ्याला जेवढे पण हे केलं होतं ना तिथं पॉईंट दिले होते तिथं अशी बुट्टी देऊन घेतलेली आहे मी. त्यानंतर आता इथं घेतलेले आहेत मी कट पाईप्स. कट बीट्स नाही आहेत, कट बीट्स हे छोटे छोटे असतात, हे कट पाईप आहेत. आणि कट पाईप घेतलेले आहेत शुगर बीट्स. आणि त्यानंतर मग जी टिकली असते ना, तर तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये फोटो जरी दाखवला तरी तुम्हाला देतील हे टिकलीचं पॉकेट 10-20 रुपयामध्ये भेटून जातं, भरपूर येतात त्याच्यामध्ये. तर इथं सुई भरताना मी काय केलं आहे, एक पाईप्स भरलेला आहे अगोदर, त्यानंतर शुगर बीट्स आणि त्यानंतर टिकली, परत एक पाईप्स, एक शुगर बीट्स, एक टिकली, अशा प्रकारे इथं सुईमध्ये भरून घेतलं आहे. आता इथं ज्यावेळेस टाकते ना त्यावेळेस इथं बघू शकता आधी म्हणजे टिकली त्यानंतर एक शुगर बीट्स आणि परत एक पाईप्स असं टाकलं जातं. तर इथं आधी तुम्हाला 4 सेंटर करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं जे फूल बनवतं हे एकदम परफेक्ट येतं. इथं बघू शकता मी बरोबर 4 असे म्हणजे 4 कोपऱ्याला 4 आधी करून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्या मध्ये मध्ये बरोबर असे 2-2 हे टाकत चालायचे आहेत परत. असं केल्याने काय होतं की तुमचं फूल जे आहे ना तर ते कुठं कमी कुठं जास्त आणि आपल्याला अंदाज येत नाही. काही फुलाला कमी होतं, काही फुलाला जास्त होतं. मग ते काही फुलं हे विरळ दिसतात आणि काही फुलं हे एकदम भरगच्च दिसतात. तर तसं व्हायला नको यासाठी मी जसं केलेलं आहे ना बरोबर अगोदर सेंटर करून घ्यायचे आणि त्यानंतर मग अशा प्रकारे त्याच्या मध्ये मध्ये 2-2 वेळेस फक्त करत जायचं. इथं तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे पूर्ण हे गोल राऊंडचं सर्कल फुल आपण बनवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जेवढेही आपण इथं बुट्टी दिल्या होत्या मगाशी तर त्या सगळ्यांना इथं तुम्हाला सेम हेच फुल बनवून घ्यायचं. इथं बघू शकता मी पूर्ण याला हे बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला एकच दाखवलंय जेणेकरून व्हिडिओ मोठा होईल. माझ्या पेन्सिलला नाव ठेवू नका, ती खूप छोटी झाली आहे. त्यानंतर अशा प्रकारे डिझाईन करून घ्यायचे. तर इथं ह्या साईडला मधलं जे सेंटरचं फुल आहे ना तिथून ह्या साईडला इकडं डिझाईन फिरवली, ह्या साईडला इकडं फिरवली, म्हणजे दोन्हीही डायरेक्शननी डिझाईन ही वरती जातीये. असं नाही एकाने खाली येते एकाने वरती जाते. मधल्या फुलापासून दोन्ही डायरेक्शननी डिझाईन ही वरती जाते. आणि डिझाईन ही अंदाजपंच काढलेली आहे, असं काही नाही तुम्ही मेजरमेंट वगैरे घेऊन काढायची. सिंपल आपला हात जसा वळतोय तसा वळवायचा, फक्त सारखी आली पाहिजे आणि सेम आली पाहिजे एवढंच आहे. इथं तुम्हाला दिसत असेल मी कशी ड्रॉ केलेली आहे ते. एवढं तर आपण ड्रॉ करू शकतो हाताने, काही येत नसेल तरी देखील. आणि इथं माझ्याकडून एक रेष ओढली होती तर ती नंतर म्हणजे नंतर मी त्याच्यावरती फुल बनवलं. तर इथं बघू शकता परत जसं आपण पहिल्यांदा ह्याला सुई भरली होती ना फुल करायला हे राऊंड, सेम तशीच सुई भरलेली आहे. एक पाईप, त्यानंतर एक शुगर बीट्स आणि एक टिकली.
तर सेम अशा प्रकारेच हे इथं सुया मी भरून घेतलेल्या आहेत. इथं तुम्हाला दिसत असेल एक पाईप, एक शुगर बीट्स, एक टिकली. अशा प्रकारे पूर्ण सुई जी आहे ना तर ती मी भरून घेते आणि त्यानंतर मग हे फुलं बनवते. तर इथं एक भरून झाली, दुसरी पण भरून घेतली. आता त्यानंतर इथं बघू शकता एक टिकली, एक शुगर बीट्स, एक पाईप टाकला. त्यानंतर त्याच्या इकडच्या साईडला देखील परत तसंच टाकलं आणि परत दुसऱ्या साईडला देखील असंच टाकलं. हे असं मी 4 वेळेस टाकलेले आहेत. म्हणजे 4 कट पाईप जे आहेत ना तर ते टाकलेले आहेत. आणि इथं पाहू शकता तुम्ही डिझाईनच्या कोणत्या कोणत्या पॉईंटला मी हे करते. तर इथं तुम्हाला ह्या 2 फुलांच्या मध्ये जेवढे पॉईंट दिसत आहेत ना तर तेच पॉईंट प्रत्येक फुलामध्ये तुम्हाला तेवढे पॉईंट तिथं तिथं हे हे जे हा जो सेप आहे तर तो बनवून घ्यायचा आहे. हा थोडक्यात पान सेप पण म्हणू शकता तुम्ही किंवा एखादी बुट्टी वगैरे देखील म्हणू शकता. याला काहीही नाव देऊ शकता. तर असं तुम्हाला इथं मी जिथे ज्या ज्या पॉईंटला दिलेलं आहे तुम्ही एखादा पॉईंट स्किप पण करू शकता. काही ठिकाणी वाढ होऊ शकता आणि जेवढं मी केलंय तेवढंच करायचं असेल तर सेम असंच करा. तर इथं बघू शकता जेवढं मी तुम्हाला दाखवलं ना तर त्याच पॉईंटला मी बरोबर सगळीकडे ती बुट्टी जी आहे ती देऊन घेतलेली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल जेवढे पॉईंट मी तुम्हाला अगोदर दाखवले ते सगळे देऊन झाले. त्यानंतर आपण जे पेन्सिलनं ड्रॉ केलं होतं तर तिथं आपण शुगर बीट्सनं हे करणार आहोत. जसं आपण सेप फिरवला आहे तर सेम तशाच प्रकारे शुगर बीट्सने इथं तो सेप कवर करून घेणार आहोत. तर इथं बघू शकता मी एक वरती बनवलं आहे आणि मधलं तुम्हाला दाखवते आणि बाकीचे देखील सेम अशाच करून घ्यायचे आहेत. इथं शुगर बीट्स टाकताना तुम्हाला जिथं जास्त आकार फिरतोय तिथं एक एक शुगर बीट्स टाकायचं आहे, अन्यथा 2-2 टाकायचे आहेत. खूप जास्त जर टाकले तर ते लूज पडेल आणि त्याचा शेप बिघडेल आणि मग डिझाईन छान दिसत नाही. त्यासाठी 2-2च टाकायचे, जास्त टाकायचे नाही. आणि पूर्ण हे असं गळ्याचं स्ट्रक्चर झालेलं आहे. आता इथं आपलं वर्क सुईनं वर्क करायचं थांबलेलं आहे. म्हणजे इथपर्यंतच आपल्याला आता सुईनं वर्क करायचं होतं. इथून पुढचं आता स्टोन वर्क आहे. म्हणजे हे आपण फक्त स्टोन चिटकवणार आहोत. तर तुम्हाला इथं अंदाज येईलच. यासाठी मी हे पूर्ण क्लिप तुम्हाला दाखवली की स्टोन ज्यावेळेस आपण लावतो तर त्यानं लुक किती छान येतो आणि स्टोन पण कोणत्या पॉईंटला लावायचं हे देखील तुम्हाला कळलं पाहिजे. तर इथं बघू शकता मी कुठे कुठे ग्लू लावते. तर हे पान स्टोन चिटकवणार आहे आधी. त्यासाठी मी जिथं जास्त अंतर आहे आणि त्या आपण जे शुगर बीट्सनं लाईनिंग दिलेले आहे त्याला धरूनच तुम्हाला हे पान स्टोन चिटकायचे आहेत. कुठं पण चिटकवायचे नाहीत. म्हणजे एक लुक जो आहे ना तर तो बरोबर डिझाईनसारखा येतो. कुठेही चिटकवले तर त्याची फिनिशिंग जाते. तर इथं बघू शकता मी बरोबर जिथं जिथं जास्त जागा आहे आणि जिथं जिथं ते शुगर बीटची लाईन आहे त्याला धरूनच मी इथं ते स्टोन चिटकवलेले आहेत. म्हणजे डिझाईनचा लुक जो आहे ना तर तो अजून खूप सुंदर होतो आणि डिझाईन खरंच खूप सुंदर दिसते. आणि ही टिप तुम्हाला माहिती होती की नव्हती हे मला कमेंट करून नक्कीच कळवा की डिझाईन भरगच्च बनवायसाठी तुम्हाला स्टोन वर्क हे द्यावंच लागतं. त्यानंतर इथं बघू शकता गोल स्टोन घेतलेले आहेत. हे देखील फिटिंग स्टोन आहेत. आमच्या इकडे याला फिटिंग स्टोन म्हणतात, काही ठिकाणी पत्रा स्टोन देखील म्हणतात. याचा नंबर आता मला माहीत नाही आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे घेऊ शकता तुमच्या चॉईसनुसार. त्यानंतर इथं बघू शकता परत आता याला अजून जास्त भरगच्च बनवायचं. यासाठी परत हे स्टोन जे आहेत ना गोल शेपचे तर ते जिथं जिथं मोकळी जागा दिसते तिथं तिथं चिटकून द्यायचे. पण एक लक्षात ठेवायचं सगळ्या ब्लाऊजला सेम चिटकवले गेले पाहिजेत अशा प्रकारे चिटकवायचे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेलं बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि ही डिझाईन तुम्हाला पाहायला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशी डिझाईन तुम्हाला करून पाहायची असेल म्हणजे करून जर हवी असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला देखील रिजनेबल प्राईजमध्ये ही डिझाईन भेटून जाईल. मी अहिल्यानगरमध्ये राहते. कोणी आसपास असेल तर येऊन भेटूही शकता. आणि ह्या डिझाईनच्या स्लीवचा व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे. ह्या ब्लाऊजचे मी वर्क करायचे 1600 रुपये घेतले होते. चला मग भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.